मंगळवेढी भूमी संतांची. हा. तर त्याच गावचे आहेत तुम्ही. आम्ही वर्षाकाठी 10 एकर क्षेत्र मका खाली असतं आमचं. यामध्ये चिकटा असू द्या, कुसळमुडी असू द्या, केना असू द्या, ही जे जाचक ठरणारी तणं आहेत ही पूर्णपणे नष्ट होतात. हे एक नंबर रिझल्ट आलेला आहे. मका किती दिवसाची आहे ह्याच्यापेक्षा तण 4 पानावर असताना याची फवारणी केली तर योग्य रिझल्ट येतो याचा. तणनाशक आता इथला रिझल्ट बघून मीही वापरणार आहे आणि चांगला आहे यांचा फीडबॅक. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील मका पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचंय तर आजची व्हिडिओ तुमच्याच फायद्याची आहे. जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण हे जे मका पीक करत असताना नियोजन काय करत असतो, महागाचं मकाचं बियाणं घेतो. हे मका पीक उतरून आल्यानंतर खतं, औषधं, फवारण्यांचं योग्य नियोजन करतो. पण यामध्ये एक महत्वाची अडचण ती तुम्ही जाणून घेतली का? नाही ना? तर मका पिकामधील ही हट्टी तणं आहेत. तर ही जर तणं तुमची खतं, औषधं, पाणी खेचून घेतात, परिणामी मकाचं उत्पादन घटल्यासारखं दिसतं. मग नेमकी करावं तरी कसं? तर आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मका पिकातील तणांचा बाप. होय, एक असं जबरदस्त तणनाशक जे जर तुम्ही वापरत असाल तर निश्चित स्वरूपात तुमचं मकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळणार आहे. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, आज मी तुमच्या समोर घेऊन आलोय मका पिकातील असं जबरदस्त तणनाशक. तर ते कोणतं आहे? गोदरेज कंपनीचं आशी टाका. होय शेतकरी मित्रांनो, या आशी टाकाची आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर ती कशी? नेमकी हे आशी टाका गोदरेज कंपनीचं तणनाशक आहे. आपल्या मका पिकात वापरायचे तरी कधी? नेमकी आपल्या मका पिकातील कोणती तणं आहेत जी ह्या आशी टाका फवारणी केल्यानंतर ही संपुष्टात येतील? ह्या आशी टाकाचं प्रमाण कशा पद्धतीने असेल आणि आशी टाका हे तणनाशक आपण मका पिकात फवारणी केल्यानंतर आपल्याला होणारी कशा पद्धतीने जबरदस्त फायदे, त्यासाठी व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत नक्की पहा. आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं, आशी टाकाची फवारणी काही शेतकऱ्यांनी देखील केलेली आहे. त्यांचं देखील मनोगत, त्यांचं देखील प्रतिक्रिया या व्हिडिओच्या तुम्हाला शेवटी नक्की पाहायला मिळते. आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, मका पिकामध्ये 35 ते 40 दिवसांचा हा काळ आहे, हा खूप महत्वाचा असतो. कारण ह्याच टायमिंगला मका पिकाचे उत्पादनामध्ये वाढ आणि मकाच्या पिकाचं भरघोस उत्पादन आपल्याला बघायला मिळतं. कारण योग्य वाढ त्याच टायमिंगला होते. पण होतं काय, मका पिकामध्ये तण वाढतात ना, ही सूर्यप्रकाश ओढून घेतात, खत औषधं ओढून घेतात, परिणामी मका पिकात उत्पादनामध्ये घट आपल्याला झालेली दिसून येते. मग नेमकी या मका पिकामध्ये अशी कोणती तणं आहेत जी आपल्या मका पिकामध्ये प्रादुर्भाव करतात आणि उत्पादन घटवतात? तर काही गोल पानाची असतील आणि काही रुंद पानाची तण आहे. तर ही आता आपण जाणून घेऊया. आता लक्षात घ्या, लांब पानाची जी मका पिकामध्ये तणं येतात तर ती काडकुसुंबी असेल, कुसळसुंबी असेल, माकडा असेल, चिकटा असेल, केना असेल, कुरडू गवत असेल, ही लांब पानाची तणं मका पिकामध्ये जास्त प्रमाणात दिसतात. त्याचबरोबर आता मका पिकामध्ये जी गोल पानांची तणं आहेत, केना असेल, इचका असेल, गाजर गवत असेल, दुधी असेल आणि इतर काही गवत, ही जास्त प्रमाणात तणं आपल्या मका पिकामध्ये प्रादुर्भाव करतात. आणि म्हणूनच शेतकरी मित्रांनो, मका पिकातील या सर्व हट्टी तणांवर एक जालिम जबरदस्त उपाय कोणता माहितीये का? गोदरेज ॲग्रोवेट कंपनीचं हे आशी टाका तणनाशक. हे काय करतं, तुम्ही ज्यावेळेस मका पिकावर फवारणी करणार आहात तर मका पिकातील तणांवर जे पानांवर आतमध्ये शोषलं जातं आणि तणांचा पूर्णपणे अन्ननिर्मितीच बंद होते आणि एकंदरीत तणांचा नायनाट होतो. पण आता जाणून घेऊया नेमकी आशी टाका आपल्या मका पिकामध्ये कधी फवारणी करावी आणि याचा जबरदस्त रिझल्ट कशा पद्धतीने आपल्याला येईल. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, मका पिकामध्ये तण 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असते. त्या टायमिंगला आपल्याला ही आशी टाकाची फवारणी करायची. पण ही फवारणी करते वेळी नेमकी प्रमाण कशा पद्धतीने घ्यावं तर ते एकदा सांगतो. आपल्याला काय करायचं आहे, 5 लिटरची एक बकेट राहते. तर यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे ॲट्राझिन पावडर 500 ग्रॅम याप्रमाणे यामध्ये घ्यायची, पाण्यामध्ये टाका. त्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, हे पूर्ण विरघळून घ्यायची ॲट्राझिन पावडर आणि त्यानंतर आपल्याला आशी टाका घ्यायची. आता या आशी टाकाचं प्रमाण किती माहिती का? एकरी 50 मिली याप्रमाणे फक्त. लक्षात घ्या, 50 मिली आपल्याला आशी टाका यामध्ये टाकायचं आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला 400 मिली सर्फॅक्टंट हे बघायला मिळतं, हे यामध्ये टाकायचं. पूर्ण द्रावण आपल्याला हलवून घ्यायचं. त्यानंतर 150 ते 200 लिटर पाणी घ्यायचं. यामध्ये ही जी तुम्हाला द्रावण सांगितलं हे द्रावण यामध्ये होता आणि पंपानुसार आपण याची फवारणी करू शकतो. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा प्रमाण सांगतो. मका पिकामध्ये तण 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असतील
त्या टायमिंगला सुरुवातीला आपल्याला 80 टाका घेते वेळी घ्यायचे ॲट्राझिन. 5 लिटरच्या एका बकेटमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये आपल्याला ॲट्राझिन पावडर 500 ग्राम घ्यायची, म्हणजे अर्धा किलो घ्यायची. सोबत आपल्याला 50 मिली एकरी फक्त प्रमाण आहे 80 टाका घ्यायचे आणि सोबत 400 मिली सर्फॅक्टंट घ्यायचे. एकत्र करा, 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये घ्या आणि याची फवारणी करा. जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मका पिकातील तणावावर आलेला बघायला मिळणार. पण आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, 80 टाका ज्यावेळेस तुम्ही मका पिकात फवारणी करणार आहात त्यावेळेस याचा रिझल्ट कशा पद्धतीने आपल्याला येणार आहे, तर त्यासाठी एकतर फवारणी मका पिकात सकाळी सकाळी करा किंवा संध्याकाळच्या टायमिंगला करा. फवारणी करते वेळी आपला जो पंप आहे याला फ्लॅट नोझल वापरायचा आहे, म्हणजे एक समान हे तणनाशक तुमच्या जमिनीवर जाणार आहे, ह्या तणांवर जाणार आहे आणि तणांचा पूर्ण नायनाट होणार आहे. पण कसा, काही दिवसानंतरच तण हिरवी येत ना तर यांचा कलर फिका पडणार आहे. त्यानंतर ही तण पिवळी पडून पूर्णपणे 7 ते 15 दिवसामध्ये या तणांचा सफाया होऊन तुमच्या मका पिकातील तण मुक्त होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न असेल की जर पाऊस आला, आम्ही फवारणी केली, मग कसं करावं. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही गोदरेज ॲग्रोवेट कंपनीचं हे 80 टाका फवारणी करणार आहात, ते फवारणी झाल्यानंतर 1 तासाने जरी पाऊस आला तरी काही फरक पडणार नाही, संपूर्ण तण ही नष्टच होऊन जाणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्वाचं मका पिकामध्ये हे जे काय 80 टाका तणनाशक आहे पूर्णपणे सुरक्षित आहे. लांब पानं असू द्या, गोल पानं असू द्या, यांचं संपूर्ण नायनाट होणार आहे. आणि एकंदरीतच काय, आपली जी आपण मजुरी देतो तर ही देखील वाचणार आहे, वाढता खर्चही वाचणार आहे. एकंदरीतच कमी खर्चामध्ये मकाचं भरघोस उत्पादन ह्या मका पिकासाठी आपल्याला 80 टाका हे तणनाशक वापरून जबरदस्त उत्पादन मिळवायचं. आणि सर्वात महत्वाचं सांगू शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही गोदरेज कंपनीचा 80 टाका तुमच्या मका पिकामध्ये फवारणी करत असाल, हे तणनाशक वापरत असाल, तर तणांवर बंदोबस्त मिळून तुमच्या मकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढणार, जोमदार जबरदस्त वाढ मका पिकाची होणार, कंसही टपोरी लागणार आणि हाय यील्ड मागील वर्षी तुलनेत ह्या वर्षी जर तुम्ही मका पिकात 80 टाका वापरत असाल तर निश्चित स्वरूपात झालेलं बघायला मिळणार. कारण आजच्या ह्या आधुनिक शेतीच्या काळामध्ये वाढती महागाई, मजुरी जास्त प्रमाणे आणि तणांवर बंदोबस्त मिळवणं गरजेचं आहे. मग त्यासाठी हा एक जबरदस्त पर्याय, हा मका पिकासाठी उत्तम असा तणनाशक कोणता, 80 टाका गोदरेज कंपनीचा. त्यामुळे अवश्य विचार करा, मका पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तुम्हाला यावर्षी मिळवायचं असल्यास अजूनही वेळ गेलेला आहे. मका पिकातील तण 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असताना वापरायचे 80 टाका एकरी फक्त 50 मिली याप्रमाणे. तर आज आपण अशा मका उत्पादक शेतकऱ्याकडे आलोय, ज्या शेतकऱ्यांचा अनुभव तुम्ही जर ऐकला तर निश्चित स्वरूपात तुमचा फायदा होणार आहे. तर दादा नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय द्या. मी श्रीपाद ज्ञानेश्वर लाळे, गाव आंधळगाव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. म्हणजे मंगळवेढी भूमी संतांची, हा. तर त्याच गावचे आहेत तुम्ही. हा. बरं. तर दादा आता मला सांगा, तुमचं किती एकर क्षेत्रावर मका पीक असतं? आमचं खरीपला 5 एकर असतं, रब्बीला पण 5 एकर असतं. आम्ही वर्षाकाठी 10 एकर क्षेत्र मका खाली असतं आमचं. म्हणजे 10 एकर क्षेत्र मका पीक आहे तुमचं. पीक असतंय. तर इथून माग किती वर्ष झाले मका पीक करताय? तरी 20 वर्षापासून मका पीक घेतोय. 20 वर्षापासून 20 मका पीक घेता. बरं. तर आज मी इथं आलो असता तुमचा जो अनुभव आहे तो हा शेतकऱ्यांना सांगणं मला जास्त फायद्याचं वाटलं, कारण तुमचा जसा फायदा तसा इतरही शेतकऱ्यांचा झाला पाहिजे. बरोबर आहे. तर मग नेमकी तुम्ही हे जे हातात दिसतंय तर हे काय आहे, नेमकी काय केलंय? हे आपण मका पिकासाठी तणनाशक वापरलेलं आहे. गोदरेज कंपनीचं तणनाशक आपण वापरलेलं, रिझल्ट चांगला आहे. तर हे गोदरेज कंपनीचं अल्ट्राजिन 500 ग्रॅम अल्ट्राजिन 1 एकरासाठी. तर आपण 10 लिटर पाण्यामध्ये हे 500 ग्रॅम अल्ट्राजिन अगोदर मिसळलेलं आहे आणि त्याच्यानंतर 80 टाका गोदरेज कंपनीचं 50 ml हे त्याच्यानंतर मिक्स केलं आणि त्याच्यानंतर 400 मिलीचं सर्पल मिक्स केलेलं आहे. हे मिक्स करून आपण 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये 1 एकरासाठी फवारणी केली आहे. आणि यामध्ये चिकटा असू द्या, कुसळमुळे असू द्या, केना असू द्या, ही जे जाचक ठरणारी तणं आहेत ही पूर्णपणे नष्ट होतात. ह्याचा रिझल्ट 1 नंबर आहे, चांगला आहे. आणि आपण तण 4 पानावर असताना याची फवारणी केलेली आहे, तर 1 नंबर रिझल्ट आलेला आहे. मका किती दिवसाची आहे ह्याच्यापेक्षा तण 4 पानावर असताना याची फवारणी केली तर योग्य रिझल्ट येतो याचा. त्यासाठी तण लहान असताना याची फवारणी करणं गरजेचं आहे. तर हे जे काय 80 टाका आहे तुम्ही ज्यावेळेस फवारलं त्यानंतर जी तण आहे ती सगळी तण गेली? हो सर, सर्व प्रकारची तण गेली. गोल असतील, लांब पानाची सर्व गेली. म्हणजे निश्चित स्वरूपात मका पीक केल्यानंतर तणनाशक तेवढंच महत्वाचं आहे. तेवढंच महत्वाचं आहे. जेणेकरून
जर तणांचं प्रमाण वाढलं तर आपण जी खतं औषधं देतोय, पाणी देतोय, हा. तर ही तण जोडून घेतात आणि परिणामी तण मोठी आणि मकाचं उत्पादन घटतं. त्यासाठी आपल्याला वेळच्या वेळेस म्हणजे तण 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असताना जर आपण फवारणी केली ती ही अशी टाकायची तर निश्चित स्वरूपात फायदाच फायदा होतो. तर इतर शेतकऱ्यांना काय सांगणार अशी टाका वापरल्याबद्दल? इतर शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की ही अशी टाका गोदरेज कंपनी जी आहे याचा 1 नंबर रिझल्ट आहे आणि त्यांनी वापरून बघावं. जे कुसळमुडी, लवाळा, केन ही जी कुठल्या इतर ह्यानं जी जळत नाहीत ही गोदरेज कंपनी अशी टाकानं पूर्णपणे जळतील. त्यासाठी इतर शेतकऱ्यांना मी सांगेन की तुम्ही हे अवश्य वापरा. 1 नंबर रिझल्ट आहे, चांगला आहे. तर आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, परत एकदा सांगतो, दादांनी नेमकी अशी टाकाचं प्रमाण घेतलं तरी कसं. तर ज्या वेळेस मका पिकातील तण 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असेल त्या टायमिंगला काय करायचं आपल्याला, अशी टाका हे घ्यायचंय आणि सुरुवातीला घ्यायचंय 5 ते 10 लिटर पाण्यामध्ये. 5 लिटर पाणी घ्या किंवा 10 लिटर पाणी घ्या, यामध्ये एका बकेटमध्ये यामध्ये काय करायचं आपल्याला, 500 ग्रॅम ॲट्राझिन पावडर ही यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला घ्यायचंय 1 एकरसाठी फक्त 50 मिली अशी टाका. हो, आणि याच्यानंतर यामध्ये घ्यायचे, याच्यामध्ये दिलेलं आहे 400 मिली सर्फेक्टंट. हे पूर्ण द्रावण एकजीव करायचंय. त्यानंतर 150 ते 200 लिटर पाणी करा, यामध्ये हे द्रावण घ्या आणि प्रति पंपानुसार तुम्ही याची फवारणी करू शकता. एकराला 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये अशी टाका घ्यायचे आणि ही फवारणी केल्यानंतर जसा दादाला रिझल्ट आलाय तसाच तुम्हाला देखील येणार आहे. तण 7 ते 15 दिवसामध्ये नष्ट होणार आहे आणि मका पिकाचं तुमचं भरघोस उत्पादन वाढणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथं शेतकऱ्याने जो मकेचा प्लॉट आहे तर यामध्ये अशी टाका वापरलं, पण आपल्याला शेतकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणं गरजेचं आहे. तर दादा नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय द्या. मी मुकुंद वाकडे, गणेशवाडी, तालुका मंगळवेढा आणि जिल्हा सोलापूर. आता हे जे काही शेतकरी आहेत तुमचे मित्र आहेत, किती दूरवर राहताय तुम्ही? 1 किलोमीटरच्या आसपास. 1 किलोमीटरच्या आसपास. बरं, तर आता तुम्ही आज जे आलात इथं, हे अशी टाका तणनाशक इथं वापरलं त्याबद्दल, तर तुमची काय प्रतिक्रिया नेमकी? इथं आता मित्र कंपनीनं आम्हाला बोलवलेलं, गोदरेज कंपनीचा कार्यक्रम आहे मकाच्या तणनाशकाविषयी. बरोबर. तर त्यांनी बोलवलं, आम्ही इथं हाजरीला आलेलो आहे. आणि मी पण एक शेतकरी आणि मी पण प्रत्येक वर्षी कंपनीचं कुठल्या नवीन आले किंवा कुठला प्रयोग करायला सांगितले ते वेगवेगळ्या कंपनीचे केलेले आहेत. पण ही गेल्या वर्षी आपण काय वापरणार, पण इथं मित्राच्या शेतामध्ये हे जे वापरलंय आणि याचा रिझल्ट फार सुंदर आलेला आहे. आमच्याकडल्या भागात बाबा ती चिकटा, कुसळमुडी, किनगवात ह्याचा प्रादुर्भाव जास्त आहे आणि ह्याच्यावरच आम्हाला एक सोल्युशन पाहिजे होतं. ते ह्या गोदरेज कंपनीच्या अशी टाका या तणनाशकामध्ये हे दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळं हे तणनाशक आता इथला रिझल्ट बघून मीही वापरणार आहे आणि चांगला आहे यांचा फीडबॅक बऱ्यापैकी. ओके दादा, तर आता लक्षात घ्या, आपले हे जे काही शेतकरी आहेत तुमचे मित्र, तुमच्या प्लॉट यांच्या प्लॉटवर तुम्ही आज आलात, तर हे जे गोदरेजचा अशी टाका आहे याचं प्रमाण एकदा मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहितही असेल कारण मी ऐकून होतो की तुमची एक 4-5 एकर मका आहे. तर हे वापरायचं कधी एकदा तुम्हाला सांगतो. आपल्या मका पिकामधील तण 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असेल त्या टायमिंगला, म्हणजे मका पीक छोटा असेल आपलं, तर अशी टाका घेते वेळी हे 50 मिली फक्त एकरचं प्रमाण आहे. 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला अशी टाका 50 मिली घ्यायचं. त्याचबरोबर यामध्ये सर्फेक्टंट आहे, सर्फेक्टंट म्हणतो आपण त्याला, तर ते 400 मिली घ्यायचंय आणि यासोबत घ्यायचंय आपल्याला ॲट्राझिन पावडर. आता लक्षात घ्या, आपल्याला हे पूर्ण द्रावण घालवायचंय एकत्र आणि त्यानंतर आपल्याला याची फवारणी करायची, जेणेकरून तणांवर पूर्णपणे बंदोबस्त मिळेल. जसं तुम्ही तुमच्या मित्राच्या शेतामध्ये आज मका पिकात हे तणनाशक अशी टाका पाहण्यासाठी आला, कसा रिझल्ट आलाय, तसाच तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये रिझल्ट येणार आहे त्यावेळेस नक्कीच तुम्हाला इथं आल्यानंतर जो अनुभव आला तोच तुमच्या शेतामध्ये दिसून येणार आहे. आणि एक शेतकऱ्यांना आवाहन करेन की वेगवेगळ्या कंपन्या येतात, वेगवेगळ्या कंपनीचे शेतकऱ्यांनी प्रयोग घेतलेले पाहिजेत. बाबा एकच कंपनी आहे आपल्याकडे, कसं आहे एक मार्केटमध्ये लॉन्च झाले का त्याचाच हे करायचा. नवीन नवीन कंपनी येतात, ही गोदरेज काही नवीन नाही जुनीच आहे, पण ह्यांचं वापरल्याशिवाय आपल्याला लक्षात येत नाही. शेतकरी काय करतोय, कुठला आलंय का एकच ठेवायचं, त्याच्यामुळे त्या तणामध्ये सुद्धा रोगप्रतिकारक काय ती प्रतिकारक क्षमता निर्माण व्हायला लागली, ती तण जळी नाहीत. म्हणून हे बदल करणं सुद्धा गरजेचं आहे आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यात. शेतकरी हा प्रयोगशील असणं गरजेचं आहे. हो. आणि जे नवीन नवीन मार्केटमध्ये येईल त्याचा वापर शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे.
म्हणूनच निश्चितच यावर्षी तुम्ही हम्म. तुमच्या मित्राच्या मका तणांचा बंदोबस्त झालेला हम्म. आशे टाकाने केलाय तर हम्म. तुमच्याही शेतामध्ये वापरणार आहात. नक्की नक्की वापरून आपण याचा रिझल्ट 100% इतर यांना बी सांगू आपण. आणि ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद बरोबर चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय जवान जय किसान.